तुम्ही आम्ही ज्या तुकोबारायांचं नाव घेतो ना, त्या तुकोबारायांची उंची काय आहे? कोण आहे तुकोबाराया? महाराज, ते तुकोबाराया कळण्यासाठी आपल्याला तुकोबारायांच्या जीवनावर आलेली मालिका पाहून तुकोबाराया कळत नाहीत. तुकोबाराया कळण्यासाठी आपल्याला महाराजांच्या जीवनावर निघालेला चित्रपट पाहून तुकोबाराया कळत नाहीत. नवे नवे थोडंसं धारिष्ट्याने बोलेल, तुकोबाराया कळण्यासाठी आपल्याला महाराजांचं लौकिक जीवनचरित्र जरी वाचलं ना तरी तुकोबाराया तितकेसे कळत नाहीत. मग तुकोबाराया कळण्यासाठी आपल्याला महाराजांच्या अभंगाची गाथा वाचावी लागते. गाथा वाचल्यावर कळतं की ज्या तुकोबारायांचं तुम्ही आम्ही नाव घेतो, कोण आहेत ते तुकोबाराया, काय त्यांचा अधिकार आहे. महाराज, तुकोबारायांचे अनंत पैलू पडतात. पैकी पहिला पैलू अनुकूल्यस्य संकल्पहा. तुकोबारायांच्या स्वभावाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भगवत प्राप्तीसाठी जी साधनं आहेत, देवाला जोडून देणारी जी साधनं आहेत ना, त्या साधनावरती तुकोबाराया ठाम आहेत. त्या साधनामध्ये तुकोबाराया तडजोड करत नाहीत. पाहता, खरं बोलणं, सत्य बोलणं हे भगवत प्राप्तीचं महाराज मुख्य साधन आहे. खरं बोलावं. आपल्या सर्व वेदशास्त्राधिक सर्व धर्मशास्त्राने एकमुखाने सांगितलेलं आहे. काय? सत्य बोलावं. वेदाचा जर विचार केला, वेद वर्णन करतो सत्यम वद धर्मंचर. श्रीमद भागवत महाभारत सांगतं सत्यस्य वचनम श्रेय सत्यादपि हितम वदेत. महर्षी मनुस्मृतीमध्ये वर्णन करतात सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम सत्यंच नानृतम ब्रूयात एष धर्म सनातनाः. एवढंच नाही, भारताचं राष्ट्रीय बोधवाक्य काय आहे? काय आहे पोरांनो? मोठ्याने बोला. काय? सत्यमेव जयते. ही मुंडक उपनिषदातली श्रुती आहे. सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथाः विततो देवयानाः येनाक्रमन्ति ऋषयाप्तकामा यत्र तस्तस्य परमं निधानम. म्हणजे एकंदरीत सर्व धर्मशास्त्राने काय सांगितलेलं आहे? खरं बोलावं. पण पहा, श्रीमद भागवतामध्ये असं काही ठिकाणं सांगितलेले आहेत की 8 ठिकाणी जरी खोटं बोललं व्यवहारामध्ये तरी तितकासा दोष लागत नाही. त्या ठिकाणी खोटं बोललं तरी चालतं, असं भागवतामध्ये दैत्यगुरु शुक्राचार्य सांगतात. कोणते 8 ठिकाणं? नीट ऐकून ठेवा बरं का. श्री शुनर्म विवाहे च वृत्तैर्ते प्राणसंकटे गो ब्राह्मणार्थी हिंसायाम नानृतम स्यात् जुगुप्सिताम. कळाले असतील सगळ्याला नाही का? पहिलं ठिकाण आहे श्रीशु. स्वपत्नीला जरी खोटं बोललं त्या ठिकाणी पाप लागत नाही. बोलत जा बरं का. दुसरं ठिकाण आहे नर्म. नर्म म्हणजे काय? विनोदामध्ये, हसी मजाकमध्ये जरी खोटं बोललं त्या ठिकाणी पाप लागत नाही. हे फक्त ऐकून ठेवा बरं का. मला तुकोबाराया कोण आहे ते पुढं सांगायचं. तिसरं ठिकाण आहे विवाहेच. विवाह प्रसंगी वधूवरांचा परिचय करून देत असताना, बायोडाटा बनवत असताना थोडासा अवास्तव जरी बनवला तरी पाप लागत नाही. पण थोडाच बरं का. 2 एकर असली ना 3 एकर सांगावी, 10 एकर नाही सांगावी. थोडंच. वृत्तयर्थे, आपल्या दैनंदिन व्यवसायामध्ये त्या ठिकाणी खोटं बोललं तरी पाप लागत नाही. प्राणसंकटे, आपलं प्राण संकटात आहे, खोटं बोलून जर प्राण वाचत असेल त्याही ठिकाणी खोटं बोलावं. गो ब्राह्मणार्थे, गायी आणि ब्राह्मणाचं जर खोटं बोलून रक्षण होत असेल त्याही ठिकाणी खोटं बोलावं. आणि दुसऱ्याच्या प्राणाचं खोटं बोलून रक्षण होत असेल त्याही ठिकाणी खोटं बोलावं. असे 8 ठिकाणं सांगितलेली आहेत. पण आता तुकोबारायांचं मत आहे का? तुकोबाराया सत्य या वचनावरती, सत्य या मतावरती एवढे दृढ आहेत. तुकोबाराया सांगतात कोणत्याच प्रसंगी खोटं बोलू नका. कोणत्याच प्रसंगी. महाराज, त्या भागवतातल्या वचनाचा तुकोबारायांनी अक्षरशः ताशेरे ओढलेले आहेत. तुकोबाराया सांगतात असत्य वचन होता सर्व जोडी, जरी लग्न घडी परोपकार जाईल पतनायासी संदेह नाही, साक्ष आहे काही सांगत होते. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे खरं बोलणं हे भगवत प्राप्तीचं साधन आहे. त्या खऱ्या बोलण्यामध्ये तुकोबाराया तडजोड करत नाही. सत्य म्हणजे सत्यच. कोणतंही ठिकाण असो, काही असो, खरं ते खरं असतं. महाराज, खोटं बोलणं एवढं सामान्य समजू नका बरं का. आपण सहज खोटं बोलून जातो. पण लक्षात ठेवा, महाभारताचा जर विचार केला ना, महाभारतामध्ये धर्मराज युधिष्ठिर एकदाच खोटं बोलले होते बरं का. आयुष्यात एकदा बोलले होते. अश्वत्थामा हतहा नरो वा कुंजरो वा, त्या प्रसंगी खोटं बोलले होते. पण
देवाने सांगितलं म्हणून बोलले बरं का, मनाने नाही बोलले. कृष्णाने सांगितलं तेव्हा बोलले. बरं आयुष्यात एकदाच बोलले. बरं धर्माचं रक्षण व्हावं म्हणून बोलले. तरीही ज्यावेळी पांडव स्वर्गारोहणाला गेले ना, त्यावेळी धर्मराज युधिष्ठिराचा एक अंगठा गळून पडला होता. का? कर्मासाठी अंगुष्ट गेला. एकदाच खोटं बोलले, पायाचा अंगठा गळून पडला. आता तुम्ही आम्ही, आपला असा एक दिवसही जात नाही आपलं काय काय गळून पडत असेल महाराज. काय होईल आपलं? विचार करा ना. लक्षात ठेवा, सत्य बोलणं महाराज भगवत प्राप्तीचं मुख्य साधन आहे. तुम्ही व्यवहार खरं जरी बोलले ना, तरी तुम्हाला देव सहजासहजी भेटून जाईल. विठ्ठल 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 खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी, महाराज वर्णन करतात. म्हणून तुकोबारायांच्या स्वभावाचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य, प्रतिकूल्यस्य वर्जनात्. देव प्राप्तीसाठी जे कोणी आड येईल ना, त्या गोष्टी तुकोबाराय विषाप्रमाणे बाजूला करतात. पहा बरं का, कोणत्याही गोष्टी हो, पैसा संपत्ती आड येत असेल, तुकोबाराय त्या संपत्तीला हातच लावत नाही. छत्रपती शिवरायांनी नजराणा पाठवावा, परंतु तुकोबारायांनी सविनय त्याचा त्या ठिकाणी नकार करावा. महाराज एवढंच नाही, तुकोबाराय पुढे जाऊन सांगतात, जर आईवडील जरी भगवत प्राप्तीसाठी आड आले ना, तरी ते पण बाजूला करा. अहो मातृदेवो भव पितृदेवो भव, तुकोबाराय सांगतात ते काय घेणं देणं नाही. जेणे घडे नारायणी अंतराय, होत बाप माय वर्जाविती. एक जण म्हटलं, मग महाराज ती पप्प्याची आई जर आड आली तर तिचं काय करायचं? तुकोबाराय म्हणतात, एर प्रिया पुत्र धना कोण लेखा, करी तिथे दुःखा पात्र शत्रू. का? तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, अनेक उपाय दुःख मूळ. म्हणजे भगवत प्राप्तीसाठी तुकोबाराया कशाचाही त्याग करायला तयार आहेत. हे दुसरं वैशिष्ट्य. आणि तिसरं महाराजांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे, भगवत भक्ताविषयी तुकोबारायांना अत्यंत प्रेम, अत्यंत आदर. संत भगवत भक्त कुणी जर असेल ना, महाराज एरवी कठोर बोलणारे तुकोबाराया, एरवी अत्यंत तीक्ष्ण उत्तरे बोलणारे तुकोबाराया, पण भगवत भक्ताचं जर वर्णन आलं ना, महाराजांची वाणी अशी नम्र व्हायची. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. का? कारण भगवत भक्ताविषयी महाराजांना अत्यंत आदर होता. विठ्ठल विठ्ठल संतांविषयी आदर आहे, पण महाराज कोणालाही संत म्हणायला तयार नाहीत. पहा बरं का, जगामध्ये सगळ्यात दुर्मिळ जर काय गोष्ट असेल ना महाराज, संत आहे. संत संत ओळखणं त्याहीपेक्षा दुष्कर आहे. अहो संत ओळखण्यामध्ये भले भले लोक फसले हो. चांगल्या चांगल्या लोकांना संत कळाले नाही, साधू ओळखता आले नाही. चांगले चांगले लोक, सीतामातेला नाही संत कळाला. जवळ लक्ष्मणासारखा मोठा साधू असताना सीता लक्ष्मणाचा तिरस्कार करते. बरं सीता कोण? अहो ब्रह्मज्ञानी जनकाची ती कन्या आहे, प्रभू रामचंद्राची अर्धांगिनी आहे. परंतु लक्ष्मणासारखा जवळ साधू आहे, सीतेला त्याचं महत्त्व कळत नाही. रावण संन्याशाचा वेश घेऊन येतो, सीता त्या रावणाला संत म्हणते. म्हणजे सीता माता ही फसलेल्या आहेत. महाराज हनुमंतरायासुद्धा फसले होते बरं का. रामायणातला प्रसंग आहे, तो कालनेमी जो राक्षस होता ना, तो साधूचं रूप घेऊन बसला. हनुमंतराया त्यालाच फसले. म्हणजे बुद्धिमताम वरिष्ठम असणारे हनुमंतराया, त्यांनाही संत ओळखता आला नाही. संत ओळखण्यामध्ये महाराज श्रीकृष्णाचे बंधू बलराम दादासुद्धा फसले, नाही साधू कळाला. झालं असं, कृष्णाची आणि बलरामाची जी बहीण होती तिचं नाव होतं सुभद्रा. सुभद्रा. बलराम दादाला असं वाटायचं आपली सुभद्रा दुर्योधनाला द्यावी, आणि श्रीकृष्णाला वाटायचं आपली सुभद्रा अर्जुनाला द्यावी. पण आता दादा पुढं काय चालणार कोणाचं? दादा दादा होते. मग अर्जुन ज्यावेळी तीर्थयात्रेला गेला होता ना, अर्जुनाची दाढी जटा वाढलेले होते, तीर्थयात्रा करून आला, आणि अर्जुनाचंही सुभद्रेवरती प्रेम होतं. अर्जुनाने एक युक्ती लढवली. काय? साधूचा वेश आपोआप घेतलेला होता आयता. अर्जुन द्वारका नगरीच्या बाहेर येऊन बसलेला आहे. तपस्व्यासारखा एका झाडाखाली, वृक्षाखाली त्या ठिकाणी अर्जुन बसलेला आहे. गावातले लोक दर्शनाला यायचे. दर्शनाला आले की आता अर्जुनाचं द्वारकेमध्ये सतत येणं जाणं असायचं. सगळे लोक तोंडपाठ, सगळ्यांचे नावं माहिती. कोणी दर्शनाला आलं की तो साधू वेशातला अर्जुन नावानिशी हाक मारायचा. लोक तिथंच खुश व्हायचे.
वा 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 म्हटले आपल्या गावामध्ये अंतर्यामी बाबा आलेले आहेत, मोठे साधू आलेले आहेत, ते अंतर्यामी आहेत, त्यांना सर्व कळतं, ते त्रिकालदर्शी आहेत. पाता पाता सगळी चर्चा गावामध्ये पसरलेली आहे. सगळ्या गावामध्ये त्या ठिकाणी उदो उदो झालेला आहे. आणि ही वार्ता बलराम दादाच्या कानावरती गेली. दादा म्हटले कृष्णा चल, आपल्या राज्यामध्ये एवढे मोठे साधू आलेत, आपण त्या साधूचं दर्शन घेऊन येऊ. कृष्ण म्हटले मी येणार नाही. बलरामदादांनी बळच त्यांना नेलं. नेल्याबरोबर बलरामदादा दिसल्याबरोबर साधू वेशातला अर्जुन म्हणाला या दादा या. बलरामदादा तिथंच पॅक झाले ना. वा वा वा, आपलं नाव खरंच खरंच अंतर्यामी साधू आहे. जवळ आलेले आहेत. त्या ठिकाणी अर्जुन म्हणतोय दादा तुम्ही आले ठीक आहे, पण या कृष्णाला कशाला आणलं. बलरामदादा म्हटले कृष्णा बघ, तुझी यांच्यावर श्रद्धा नव्हती, पण अरे तू कोण आहे हे त्यांना माहिती आहे. तेवढ्यात अर्जुन कडाडला, त्या कृष्णाची माझ्यावरती श्रद्धा दिसत नाही, त्याला कशाला इथं आणलं. दादा म्हटले पहा, अरे तू कोण आहेस हे तर बाबांनी सांगितलंच, पण तुझ्या मनात काय आहे हे पण बाबांनी ओळखलंय. किती बाबा अंतर्यामी आहेत. त्या ठिकाणी बलराम दादा म्हटले बाबा घरी जेवायला याल ना. हो याल ना, त्याच्यासाठी आलेलो आहे. त्या ठिकाणी त्या अर्जुनाला घरी नेलेलं आहे. जेवण वगैरे झाल्यानंतर सर्वजण दुपारच्या वेळी वामकुक्षीला झोपल्यानंतर अर्जुनाने काय केलं, सुभद्रेला घेतलं, रथामध्ये टाकलं आणि इंद्रप्रस्थाकडे वेगाने रथ चालवायला सुरुवात केली. त्या ठिकाणी सेवक आले, दादा 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 घात झाला. काय झालं. अहो बाबांनी आपल्या दिदीला पळवलंय. बापरे. बलराम दादा कृष्णा चल लवकर, असं असं झालेलं आहे. कृष्ण म्हटलं दादा मी सांगत होतो ना असं असं आहे, चल बाबा चल, तुझंच खरं पण चल लवकर. त्या ठिकाणी रथ चाललेला आहे, वेगात रथ चाललेला आहे. मागून बलराम आणि कृष्ण त्या ठिकाणी पाठलाग करत चाललेले आहेत. त्या ठिकाणी सुभद्रा अर्जुनाला म्हणते स्वामी तुम्हाला पुढं रथ पण चालवावा लागतो आणि माझ्या भावाबरोबर युद्ध पण करावं लागतं. एक काम केलं तर मी रथ चालवते, मला माझ्या दादानी रथ चालवायचा शिकवलेला आहे, तुम्ही मागं युद्ध करा, मी रथ चालवते. पहा बहीण. त्या ठिकाणी सुभद्रा रथ चालवायला बसली आणि इकडं मागून कृष्ण आणि बलराम दादा ही रथ घेऊन आलेले होते. त्या ठिकाणी कृष्ण बलराम दादाला म्हणतात दादा ते पाहिलं का आपली दिदी रथ चालवायला बसली. दादा म्हटलं बसली, तू शिकवलेलं आहे लहानपणी, बसली असेल चालवत असेल. तसं नाही दादा, दिदी रथ चालवती म्हणजे बाबांनी नाही दिदी चालवली, आपल्या दिदीनीच बाबाला चालवले. महाराज त्या ठिकाणी बलराम दादाच्या पायाखालची जमीन सरकली, गदा घेतली, भिरकावून मारणार. तेवढ्यात कृष्ण म्हटले दादा थांबा. काय ते साधू आहेत ना, त्यांच्या जर थोड्याशा दाढी मिशा जर कमी केल्या तर ते थोडे थोडे आपल्या अर्जुनासारखेच दिसतात ना. महाराज बलराम दादा म्हटले कृष्णा हे तुझंच कटकारस्थान आहे ना, तुझाच याच्यामध्ये हात आहे ना, थांबव त्यांना लवकर. त्या ठिकाणी त्यांना थांबवलेलं आहे आणि विधिवत अर्जुन आणि सुभद्रेचा विवाह करून दिलेला आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत वर्णन करतात, संन्यासी तुवा होऊनी जनी चोरवणी नेली माझी भगिनी, तरी विकल्पून उपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. सांगण्याचं तात्पर्य बलराम दादाला महाराज साधू ओळखता आले नाही. जिथं एवढे मोठे मोठे लोक संत ओळखण्यामध्ये फसले तिथं तुमचं आमचं काय. विठ्ठल विठ्ठल आपण काय करतो माहिती का, संत कोणाला मानतो, साधू कोणाला मानतो नाही का, विशिष्ट वेशावरून आपण त्याला संत म्हणतो, त्याच्या बोलण्या चालण्यावरून आपण त्याला संत म्हणतो नाही का. परंतु हे लक्षणं पुरेशी नाहीत महाराज. संत कोणाला म्हणावं, शास्त्राने ज्याला संत म्हटलेलं आहे, शास्त्रामध्ये जी लक्षणं सांगितलेली आहेत त्या लक्षणाने जर एखादा साधू पूर्ण असेल तर त्याला संत म्हणावं. श्रीमद भगवद्गीतेमध्ये ठिकठिकाणी साधूची लक्षणं सांगितलेली आहेत. बरं, आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मता. असे अनेक ठिकाणी साधूची लक्षणं सांगितलेली आहेत. विठ्ठल विठ्ठल प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्तदोच्यते. संत कोण आहे, जो स्वतःमध्ये तृप्त झालेला आहे, आनंदासाठी ज्याला विषयाच्या दारात भीक मागावी लागत नाही त्याला संत म्हणावं. आणि आपल्याला जी पूर्णता प्राप्त झालेली आहे ना, तीच पूर्णता
इतरांनाही प्राप्त व्हावी अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये अपार तळमळ आहे त्याला संत म्हणावं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबाराया कोणालाही संत म्हणत नाही. जर लक्षणामध्ये बसत असेल तर महाराज संत म्हणतात. एकदा काय झालं, देवाचं आणि तुकोबारायांचं पंढरपुरातच भांडण झुपलं. कशामुळे? कोणीतरी एक साधू आला असेल, देवाला काहीतरी देणगी दिली असेल, तुकोबाराया समोर उभे होते. देव म्हटले, तुकोबाराया अमुक अमुक साधू आहेत, यांना संत म्हणा. तुकाराम महाराजांनी बारीक पाहिलं, म्हटले नाही म्हणणार मी संत. का? लक्षणं दिसत नाहीत. देव म्हटले, अहो मी सांगतो म्हणून म्हणा. तुकोबाराय म्हटले, मुळीच नाही म्हणणार. अहो मी सांगतोय, देव जगाचा मालक, कर्तुम नेता, कर्तुम सर्व शक्तिमान, सर्व समर्थ, जगाचा चालक मालक बाप, मी सांगतोय की यांना संत म्हणा. तुकोबाराय म्हटले, मुळीच म्हणणार नाही. परिमित्यासी मुखे न मने संत, परिमित्यासी मुखे न मने संत, परिमित्यासी मुखे न मने संत, परिमित्यासी मुखे. करिसे तरी देवा करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे न मने संत, परिमित्यासी मुखे न मने संत, परिमित्यासी मुखे न मने संत. करिसे तरी देवा करी माझे देव म्हटले, तुकोबाराया संत म्हणा, मी तुमचं वाटोळं करील बर का. तुकोबाराय म्हटले, देवा धमकी कोणाला देतो? अरे तुला काय करायचं ते कर. परिमित्यासी मुखे न म्हणे संत. देवाला चॅलेंज देतात तुकोबाराय, सामान्य नाहीत मला. असे तुकोबाराय मला जीवनामध्ये तुकोबारायांची शाबासकी प्राप्त करणं, तुकोबारायांचा आशीर्वाद प्राप्त करणं ही जीवनातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आणि अशी शाबासकी तुकोबाराय कोणाला देतात? आपुलिया हिता, जो आपल्या हिताविषयी जागा झालेला आहे. हिताविषयी तुम्ही म्हणाल, महाराज अहो कोणाला हित कळत नाही, सगळेच हिताविषयी जागे आहेत. लहान मुलापासून मरायला टेकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला आपापलं हित कळतं महाराज. प्रत्येकजण आपापल्या हितामध्ये दक्ष आहे. आपल्या व्यवसायामध्ये, व्यापारामध्ये, नोकरीमध्ये प्रत्येकजण जागा आहे. डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी सावध आहे. आणि असं असताना जो हिताविषयी जागा आहे त्याला धन्यता देतात. मग ही धन्यता आम्हाला पण प्राप्त झालेली आहे असं कोणाला वाटेल. पण लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही ज्याला हित म्हणतोत ना, ते आपलं हित नाही, ते आपल्या शरीराचं हित आहे. आणि शरीर आपलं नाहीच, हा सिद्धांत आहे, मुख्य सिद्धांत. कोणाचं आहे शरीर? काय शरीराचं स्वरूप आहे? महाराज श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय वाचा. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मानं संसिद्धिं परमां गतः. या श्लोकावरचं जर भाष्य वाचलं ना तर आपल्याला कळतं या शरीराची काय अवस्था आहे. त्या ठिकाणी ज्ञानोबाराय वर्णन करतात, जे क्लेशतरूची वाडी, तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्युकाकाशी कुरुंडी सांडिली आहे, जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखाचे पुरते भांडवल, जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे काळाचा खिचौशिटा, जे आशेचा अंगवठा, जन्ममरणाचा ओलिवटा स्वभावे, जे भुलीचे भरीव विकल्पाचे ओतीव किंबहुना पेव विंचुवाचे, जे व्याघ्राचे क्षेत्र पण्यांगणेचे मैत्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित, जे लावेचा कळवळा निवालिया विशोधकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा समचोराचा, ऐसे जे हे शरीर, हे शरीराचं स्वरूप आहे. आता एक एक उपमा आहे ना, मी आत्ता सांगितलेल्या एका एका उपमेवरती एक एक ग्रंथ लिहावा, एवढ्या गहन अर्थ असणाऱ्या उपमा आहे. काय शरीर आहे? जे काळाचा खिचौशिटा,
शरीर शरीर म्हणजे काय? काळाने खाऊन 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 राहिलेलं उष्ट अन्न म्हणजे आपलं शरीर आहे. कोणाला 10 वर्ष झालेत काळाने खाल्लंय, कोणाला 25 झालेत, कोणाला 30 झालेत, कोणाला 40 झालेत. काळ आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला खातोय आणि खाण्याची क्रिया पूर्ण झाली की आपण म्हणतो हा माणूस मेला. अहो मेला नाही, तो मरत 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 त्याची मरण्याची क्रिया चालूच आहे. आणि एक लक्षात ठेवा, ह्या शरीराचं हित जे आहे ना ते इथंच राहतं महाराज. बरोबर काहीच येत नाही हो, काहीच येत नाही. प्रांच कामा ननुयंती बाला, उपनिषद सांगतं ते मृत्योर्यंती विततश्य पाशम. महाराज मृत्यूने आपल्यावरती झडप घातली ना, सत्ता संपदा राहेल ठाईची ठाई. जे कमावलंय ना ते सगळं इथंच राहतं, बरोबर काहीच नेता येत नाही. आता सर्वसामान्य माणसाचं बरं आहे महाराज, ज्याची फार पोटापुरतं आहे ना त्याचं काही नाही, नाही का. काळ जर त्याच्याजवळ आला आणि काळ जर म्हटला चलो, ते म्हणतो चलो तर चलो, आपलं काय 1-1.5 एकर आहे चलो. पण ज्याची लय कोट्यवधीची प्रॉपर्टी, लय कमावलेलं आहे, लय शेअर मार्केटला पैसे, लय त्याची कोट्यवधी रुपये कमावलेले आहेत, आणि काळ आला, काळ म्हणला चलो, ते म्हणतो चलो, हे काय करायचं मग? पण काळ ऐकतो का? नाही नाही नाही. मुंडक्यावर पाय देऊन कोणीही असला तरी त्याला नाही त्या यमासी करुणा, असे त्याचं स्वरूप आहे. म्हणून आपण मानवी जीवनामध्ये जे कमावलंय ना ते शरीरापुरतं काम येतं, आणि शरीर हे आपलं स्वरूप नाही, आपलं स्वरूप आत्मा आहे. आत्मा अजर आहे, अमर आहे, ते आपलं वास्तविक स्वरूप आहे. आणि त्याच्याबरोबर काय जातं माहिती का? तुम्ही केलेलं पुण्य हे त्याच्याबरोबर जातं. महाराज प्रपंचामधलं किती करा सगळं कामाला नाही येत. ऐका बरं का, प्रपंचामध्ये किती करा सगळं कामाला येत नाही. परमार्थातलं थोडं सुद्धा वायाला जात नाही. नेहाभिक्रमणाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. अस्य धर्मस्य स्वल्पमपि महतः भयात त्रायते. विठ्ठल विठ्ठल म्हणून जो जागा झालेला आहे म्हणजे ज्याचा विवेक जागा झालेला आहे, बस आपलं हित परमार्थ हे आपलं वास्तविक हित आहे. आणि तो परमार्थ कमावण्यामध्ये जो खऱ्या अर्थानं जागा झालेला आहे ना, ज्याचा विवेक जागृत झालेला आहे, असा भगवत भक्त जो आहे ना, महाराज वर्णन करतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया, त्याचे माता पिता धन्य आहे. प्रश्न असा निर्माण होतो का हो महाराज, हिताविषयी तो भगवत भक्त जागा झालेला आहे, मग त्याच्या माता पित्याला धन्यता कशाला? त्याचं कारण असं आहे, तो हिताविषयी जागा आहे म्हणून त्याचे माता पिता धन्य होतात एक, आणि त्याचे माता पिता धन्यता देण्यास योग्य आहेत म्हणून हा हिताविषयी जागा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या दोन्हीही अंगाने आपण चिंतन करूया. पहा, जो आपल्या हिताविषयी जागा असतो ना महाराज, त्याचे आईबाप कसे धन्य असतात. भक्त प्रल्हादजीच्या जीवनातला प्रसंग सर्वांना माहिती आहे. त्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला फार त्रास दिलेला आहे महाराज. मारण्याचे सगळे उपाय त्या प्रल्हादावरती करून पाहिलेले आहेत, परंतु प्रल्हादजी भगवत भजनापासून चुकलेले नाही. प्रल्हादासे पिता करीतो गाजने, प्रल्हादासे पिता करीतो गाजने, प्रल्हादासे पिता करीतो गाजने, प्रल्हादासे पिता करीतो गाजने, परितो स्मरे मणी नारायण, परितो स्मरे मणी नारायण, प्रल्हादासे पिता करीतो गाजने, प्रल्हादासे पिता करीतो गाजने, नारायण.
नसेल महाराज त्या प्रल्हादजीची. एवढे त्रास दिला, एवढा त्रास दिला, तरी प्रल्हादजीने सगळं सहन केलेलं आहे. पण लक्षात ठेवा, शेवटी देवाला अनावर झालेला आहे. कुठं आहे तुझा देव, असं हिरण्यकश्यपूने ज्यावेळी प्रल्हादजीला विचारलेलं आहे, त्यावेळी त्या खांबाला लात मारली आणि नारायण प्रगट झालेले आहेत नृसिंह भगवंताच्या रूपाने. आणि त्या ठिकाणी नृसिंह भगवंताने त्या हिरण्यकश्यपूला फाडून टाकलेलं आहे, शरीर छिन्न विचिन्न करून टाकलेलं आहे. आणि त्यावेळी देवाचं स्वरूप कसं होतं माहिती आहे का? उग्रम रूपम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युम नमाम्यहम. अक्राळ विक्राळ स्वरूपाचे देव, सिंहाचा जबडा, त्या ठिकाणी अक्राळ विक्राळ त्या महलामध्ये गुरगुर गुरगुर करत हिंडत होते. त्या हिरण्यकश्यपूला फाडून टाकलं तरी देवाचा रागच शांत होईना. शेवटी सगळ्या देवांनी विचार केला आणि प्रल्हादजीला नृसिंह भगवंतासमोर लोटलेला आहे. आणि प्रल्हादजी समोर पाहिल्यानंतर ते 12-13 वर्षाचं लहानसं बालक आहे, हात जोडून विनम्रपणे उभं राहिलेलं आहे. आणि प्रल्हादजीला पाहिल्यानंतर नृसिंह भगवंताचा क्रोध आपोआप शांत झालेला आहे, थंड झालेला आहे. आणि प्रल्हादाला कडेवरती उचलून घेतलेला आहे. बाळा, मी आज प्रसन्न आहे तुझ्यावरती. एवढा त्या राक्षसाने तुला त्रास दिला तरी तू माझं नामचिंतन करायचं थांबलं नाहीस, तू माझं नामचिंतनच करत राहिला. मी आज प्रसन्न आहे तुझ्यावरती, तुला काय लागेल ते माग. त्यावेळी प्रल्हादजीने हात जोडून अत्यंत नम्रपणाने सांगितलं, भगवन, तुमच्याकडे काही मागावं अशी उर्मीच माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण होऊ देऊ नका. काय मागितलंय महाराज? एक लक्षात ठेवा, देवाला नाव ठेवणं, देवाचं अस्तित्व अमान्य करणं हा देवाचा अपमान नाही बरं का. देवापाशी जाऊन संसारातल्या नाशवान वस्तू मागणं हा देवाचा सगळ्यात मोठा अपमान आहे. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला जर विचारलं ना कोणी, कोण तुकोबराया, एकाच वाक्यात उत्तर द्यायचं, ज्यांनी देवापाशीच मागितलं आणि देवच मागितला त्यांना तुकोबराया म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. परंतु देव काही ऐकेनात. प्रल्हादा, मी तुझ्यावरती अत्यंत प्रसन्न आहे, काहीतरी माग. महाराज त्यावेळी प्रल्हादजीने मागितलं बरं का. लक्षात ठेवा, तुम्हाला जर कदाचित देव प्राप्त झालाच, तसा काय होणार नाही लवकर, पण झालाच तर देवाकडे काय मागावं? विष्णू पुराणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. प्रल्हादजी म्हणतात, देवा, या प्रीतीर विवेकानाम विषयेश्वनपायिनी त्वामनुस्मरत सामे हृदयान माप समर्पतो. देवा, विषयी माणसाचं, कामी माणसाचं विषयावरती जसं प्रेम असतं ना, तसं प्रेम मला तुमच्या चिंतनाविषयी द्या, तुमच्या नामस्मरणाविषयी द्या. आहा, काय मागितलं महाराज. देवाच्या काळजाचं पाणी पाणी झालं. प्रल्हादारे, किती वेळा जिंकशील मला, काहीतरी माग, काहीतरी माग. महाराज त्यावेळी प्रल्हादजीने मागितलेलं आहे. शेजारी असा बाप मरून पडलेला आहे हिरण्यकश्यपू. प्रल्हादजीने पाहिलेलं आहे बापाकडे आणि सांगितलं, देवा, देशील ना? हो, देईल, माग, लागतं ते माग. मग प्रल्हादजी म्हटले, देवा, माझा बाप आहे, मान्य आहे, मोठा अपराध केलेला आहे माझ्या बापानं. तू जगातले सगळे अपराध मान्य करशील, माफ करशील, पण भक्तापराध देवा तू कधी सहन करत नाही, हे मला माहिती आहे. पण देवा ऐक ना, माझा बाप आहे, माझ्या बापाचे उपकार आहेत माझ्यावरती. महाराज, बापाविषयी किती ऋणी असावं प्रल्हादजीकडून शिकावं. अहो, एवढा ज्या बापाने त्रास दिला तरी प्रल्हादजी काय म्हणतात, देवा, अरे बाप आहे माझा, जन्म दिला आहे मला त्याने. काही वेळा लोकांचं एवढं आश्चर्य वाटतं महाराज. एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाला गेलं ना, नवपुते महाराज, काही लोक परिचय करून देतात, महाराज हा 2 एकरचा प्लॉट आहे ना, पठ्ठ्याने घेतला आहे बरं का, बापाचं काही नाही बरं का याच्यात, आम्ही घेतला आहे तो. महाराज तो JCP आहे ना, पठ्ठ्याचा आहे बरं का, बापाचं काही नाही बरं का याच्यात, मी घेतला आहे तो, पठ्ठ्याने घेतला आहे. महाराज ही बिल्डिंग आहे ना 4 मजली, पठ्ठ्याने बांधली बरं का, बापाचं काही नाही बरं का याच्यात. मनात असं म्हणावं वाटतं, अहो बापाचं काहीच नाही, पण तू तर आहेस ना बापाचा. अहो, बापामुळे ज्या सोन्यासारखा देह आपल्याला प्राप्त झालाय, आणखी काय पाहिजे महाराज. पित्याविषयी, बापाविषयी केवढं ऋणी असावं महाराज. प्रल्हादजी महाराजाकडून शिकावं. प्रल्हादजी म्हणतात, देवा, माझे पिताश्री आहेत, माझे वडील आहेत, मान्य आहे मला, त्यांनी अपराध केलेला आहे, पण देवा, त्यांना या भक्तापराधातून मुक्त कर, त्यांना मोक्ष दे, त्यांचा उद्धार कर.
असं म्हटल्यावरती देव मोठमोठ्याने हसायला लागले. अरे वेडा रे वेडा प्रल्हादा, अरे तुझ्यासारखा महाभागवत भगवत भक्त ज्या क्षणी या राक्षसाच्या पोटी जन्माला आला ना, त्याच वेळी कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती च तेन अपार संवित सुखसागरेस्मिन लीनं परे ब्रह्मणी यस्य चेताः. अरे तुझ्यासारखा महाभागवत भक्त जन्माला आला त्याच क्षणी बापाचं सोडून दे, तुझ्या 21 कुळाचा उद्धार झालेला आहे. म्हणून धन्य माता पिता तया, धन्य माता पिता तया, धन्य माता पिता तया, आपुली राजिता जो असे जगता, धन्य माता पिता तया, धन्य माता पिता तया, आपुली राजिता जो असे जगता, धन्य माता पिता राक्षस असताना सुद्धा मुलगा हिताविषयी जागा आहे, त्याचे आई बाप धन्य आहे. महाराज बळीराजाच्या जीवनातला एक प्रसंग आहे बरं का. त्या बळीराजानं जेव्हा मोठा यज्ञ आरंभ केलेला आहे, त्या यज्ञामध्ये विघ्न घालण्यासाठी देवाने वामनाचं रूप धारण केलेलं आहे. 10-12 वर्षाचा बटूक ब्रह्मचारी ब्राह्मणाच्या वेशात भगवान वामनाच्या रूपामध्ये आलेले आहेत. बळीराजा दानशूर होता, दान देण्यामध्ये त्याचा कोणी हात धरत नव्हता. त्या ठिकाणी वामन भगवान दारामध्ये आलेले आहेत. बळीराजाने विचारलं काय लागतं मागा. त्यावेळी ते वामन भगवान म्हणतात काही नाही, मला फक्त 3 पावलं जमीन पाहिजे. बळीराजा म्हटले दिली. आणि असं म्हटल्यावर भगवंताने काय केलं, आपलं विश्वरूप प्रगट केलं. आणि काय केलं, पदैकेन मया प्रोक्त भूर्लोककम दिशस्तनो स्वरलोकस्तु द्वितीयेन पदैतस्ते स्वात्मना. श्रीमद भागवतामध्ये प्रसंग आहे. भगवंताने विश्वरूप प्रगट केलं. एका पावलामध्ये जमीन आणि दिशा व्यापून टाकल्या, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक व्यापून टाकला. आणि बळीला सांगितलं, बळी 3 पावलं देणार होता, आता 2च झालेत, तिसरा कुठं टाकू. बळीराजा म्हटलं टाक माझ्या डोक्यावर, कारण माझं शरीर हे काय आहे, क्षेत्र आहे. इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते एतद्यो व्यतीतम प्राहु क्षेत्रज्ञ तद्विदाः. बळीराजा म्हणतो देवा शरीर हेही क्षेत्र आहे, हे माझ्या मालकीचं आहे, त्यामुळे पदम तृतीयम शीर्षणी मे निजम. 3रं पाऊल माझ्या डोक्यावर टाक. देवाने पाऊल डोक्यावर टाकलं आणि बळीराजा तुका म्हणे बळी जीवा तिला पाया पडी, जीवा तिला पाया पडी, जीवा तिला पाया पडी रा. तुका म्हणे बळी जीवा तिला पाया पडी, जीवा तिला पाताळात घातला इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. पुढचा प्रकार आहे का. असं झाल्यानंतर त्या बळीराजाची आई होती, विरोचन पत्नी विशालाक्ष तिचं नाव. म्हातारी मोठी कडक होती महाराज. काचा कोचा कावला, तडतड तडतड पावलं टाकत आली त्या ठिकाणी. देव घाबरले महाराज. भर थंडीत देवाला घाम सुटला. आता वाटलं ही म्हातारी आपल्याला काय शाप देईल आणि काय आपल्याला भोगायला लावल, आता काय सांगता येत नाही. देव थरथर थरथर घाबरले. घाबरतात देव पतिव्रतेला. त्या ठिकाणी म्हातारी म्हणते देवा, ती विरोचन पत्नी विशालाक्षी म्हणते देवा घाबरू नको, शाप नाही द्यायला आले, मग माझा पुरुषार्थ तुला सांगायला आले, मी काय कमावलंय ते तुला सांगायला आले. देव म्हटले काय कमावलं तू सांग. ती विशालाक्षी म्हणते देवा ऐक, तू देव आहेस, हो आहे, सगळं जग तुझ्यासमोर भिकारी आहे. महाराज आपण देवासमोर कोण आहोत, भिकारी. आपल्या काय मालकीचं आहे सांगा ना. इथं सगळी भगवंताची सृष्टी आहे, सगळं त्याच्या मालकीचं आहे, आपल्या काहीच मालकीचं नाही, सगळं देवाच्या मालकीचं आहे. ती म्हणते ऐक देवा, तू देव आहेस, सगळं जग तुझ्यासमोर भिकारी आहे, मग ऐक माझा पुरुषार्थ. सगळं जग ज्याच्या समोर भिकारी आहे असा देव आज माझ्या मुलाच्या दारात भिकारी होऊन आलाय. असा मुलगा मी जन्माला घातलाय. भले हुई सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया हुआ नहीं, ऐसा पुत्र पैदा किया प्रभु पसारे हाथ. देवा
मी असा मुलगा जन्माला घातलाय, सगळं जग ज्याच्या समोर भीक मागतं तो देव माझ्या मुलाच्या दारात आज भिकारी होऊन आलाय, असा पुत्र मी जन्माला घातलाय मी. धन्य माता पिता तया, धन्य माता पिता तया जया, धन्य माता पिता तया जया. रामायणातलाही एक प्रसंग आहे, ज्यावेळी प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीतामाता वनवासाला होते आणि वनवासामध्ये एक प्रसंग घडला. एका दिवशी प्रभू रामचंद्र काहीतरी कामानिमित्ताने बाहेर गेलेले होते. एका वृक्षाखाली सीतामाता आणि लक्ष्मणजी बसलेले होते. दोघंही तरुण आहेत, दोघंही सुंदर आहेत. रामप्रभू लांबून विचार करतात की लक्ष्मणही तरुण आहे, सीताही तरुण आहे आणि एकांत आहे, आणि अशा एकांताच्या प्रसंगी लक्ष्मणजीच्या अंतःकरणामध्ये सीतेविषयी कामभावना का उत्पन्न होणार नाही अशी शंका रामाला आली. राम त्या ठिकाणी जवळ आलेले आहेत आणि लक्ष्मणाला एक प्रश्न विचारला. लक्ष्मणा, पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम त्रीणि रत्नानि दृष्ट्वैव कस्य नो चलते मनः. लक्ष्मणा, एकांतामध्ये तरुण सुंदर स्त्री पाहिली तरी कोणाचं मन अविचल राहतं, कोणाचं मन चलित होत नाही. महाराज, लक्ष्मणाने दिलेलं उत्तर मोठं गोड आहे, ऐका. त्या ठिकाणी लक्ष्मण म्हणतोय, प्रभो, पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता उभाभ्यामेव संभूताः तस्य नो चलते मनः. प्रभो, ज्याचा बाप अंतर्बाह्य शुचिर्भूत आहे, ज्याची आई पतिव्रता आहे, अशा उभय दाम्पत्याच्या पोटी ज्याने जन्म घेतलाय ना, त्याचं मन चलित होणार नाही. महाराज, लक्ष्मणाचं हे उत्तर ऐकून प्रभू रामचंद्राने हात जोडले. लक्ष्मणा, लक्ष्मण महाप्राज्ञ सुमित्रा याश्च नंदनाः इक्ष्वाकोष्ठ कुलोत्पन्न ब्रह्मचारी नमो नमः. म्हणजे लक्ष्मणाने धन्यता कोणाला दिली? आई बापाला दिली. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तया जया, धन्य माता पिता तया जया. शास्त्र असं सांगतं, पोटी जर चारित्र्य संपन्न मुलगा जन्माला आला ती आई पुण्यवान आहे. पोटी जर हुशार पराक्रमी मुलगा जन्माला आला तो बाप पुण्यवान आहे. पोटी जर दानशूल सत्शील पुत्र जन्माला आला ते कुळ पुण्यवान आहे. आणि पोटी जर नशीबवान मुलगा जन्माला आला तो स्वतः पुण्यवान आहे. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुराः औदार्यं वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यवान. सुशीलो मातृपुण्येन, चारित्र्य संपन्न मुलगा जन्माला आला की आईची पुण्याई आहे, आईनी साधना केलेली आहे, आई पवित्र आहे, आई तपस्वी आहे. उदाहरण, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे. वा, काय चारित्र्य संपन्न राजा आहे. अहो, त्या कल्याणच्या सुभेदाराची सून राजांसमोर हजर केलेली आहे. एवढी लावण्यखणी सून होती. एवढं सौंदर्य बस बघावं आणि बघतच राहावं, एवढी लावण्यखणी सून. पण राजांच्या काय भावना आहेत तिच्याविषयी. काळ्या रात्री तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. पण त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अहो, एवढी लावण्यखणी सून, पण राजांच्या मुखातले उद्गार आहेत, अशीच असती आमची जननी सुंदर आणि रूपवती, आम्हीही सुंदर निपजलो असतो वदले शिवछत्रपती. काय चारित्र्य आहे महाराज. राजाचं चारित्र्य किती शुद्ध आहे. एक प्रसंग तुम्हाला सांगतो, कधी न ऐकलेला. ज्यावेळी औरंगजेबाचा मामा शाहिस्ता खान यानं पुण्यावरती त्या ठिकाणी वेढा टाकला होता, लाल महलामध्ये तो त्या ठिकाणी थांबलेला होता. एवढी मोठी 1,00,000-1,25,000 विशाल फौज घेऊन तो शाहिस्ता खान स्वराज्य गिळंकृत करायला आलेला आहे. प्रचंड मोठं स्वराज्यावरती संकट होतं, परंतु ते राजे होते, डगमगणारे नव्हते. महाराज, शिवछत्रपती कोण आहेत बरं? आपल्या जीवनामध्ये कितीही नैराश्य प्राप्त होऊ द्या, कितीही कठीण प्रसंग येऊ द्या, फक्त एकाच व्यक्तीचं स्मरण करायचं, शिवछत्रपती. कोण आहेत छत्रपती शिवराया? शिवराया म्हणजे जीवन जगण्याची प्रेरणा, शिवराया म्हणजे यशाचा महामंत्र. अहो, एवढं मोठं संकट आलं पण राजे डळमळीत झाले नाहीत. अत्यंत नियोजनपूर्ण त्या ठिकाणी नियोजन करून
शिवछत्रपतींनी त्या शाहिस्ता खानावरती छापा घातला. आधुनिक भाषेमध्ये त्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात. शाहिस्ता ही सामान्य गोष्ट नाही बरं का. शाहिस्ता खान काय मूर्ख नव्हता. तो औरंगजेबाचा मामा होता, मुत्सद्दी होता, अनुभवी होता, पराक्रमी होता, कावेबाज होता, चाणाक्ष होता, सावध होता. पण इथं शिवछत्रपती होते महाराज. अत्यंत मोठं नियोजन करून राजांनी सुनियोजित त्याच्यावरती छापा टाकला. त्या छाप्यामध्ये त्याचे 50-60 माणसं मारल्या गेले. त्याच्यामध्ये त्याचे बरेचसे अंगरक्षक होते, त्याचे सैनिक होते, त्याच्या जनानखान्यातील काही स्त्रिया होत्या. एक त्याचा जावई मारला गेला, एक त्याचा काय आणखी काही बरेच असे 50-55 लोक त्याचे मारल्या गेले. त्याचा एक मुलगाही मारला गेला त्याच्यामध्ये. आणि एक प्रकार त्यामध्ये असा घडला, सर्वांच्या डेड बॉडल्या सापडल्या, सर्वांचे प्रेत सापडले. पहा बरं का, शिवरायांनी छापा घातला, त्याच्यामध्ये एवढे लोक मारल्या गेले. त्या शाहिस्ते खानाचे अंगठीत बोटं तुटले, 3 बोटं तुटले. शाहिस्ता खान पळून गेला. सगळा प्रकार झाल्यानंतर जेवढे मारले ना तेवढे सापडले. पण शाहिस्ता खानाची एक मुलगी होती, ती मुलगीच काही सापडली नाही महाराज. त्याची ना डेड बॉडी आहे, ना कुठं गेली, काय गेली, आणखी त्याचा तपास नाही महाराज कुठं गेली ते. पण मुलगी गायब झाली. आणि शाहिस्ता खानाचा रोष असा होता की शिवरायांनी किंवा शिवरायाच्या एखाद्या सैनिकाने कोणीतरी माझी मुलगी पळवली. म्हणून तो औरंगजेबाला पत्रव्यवहार करतोय, त्या शिवाला वाटेल ती खंडणी द्या, पण त्याच्याकडून माझी मुलगी घ्या. असे अनेक पत्र महाराज. औरंगजेबाने लक्ष नाही दिलं त्या पत्राकडे. पण पुन्हा पुन्हा पत्र जायला लागल्यानंतर औरंगजेबाने त्या शाहिस्ता खानाला एक खरमरीत पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये शाहिस्ता खान म्हणतोय, त्या ठिकाणी सडकून अशा प्रकारचा त्या शाहिस्ता खानाचा समाचार घेतला औरंगजेबाने. तो म्हणतोय, मानता हूँ सिवा दगाबाज है, मैं मानता हूँ सिवा दगाबाज है, सिवा चालाक है, सिवा चाणाक्ष है. पुढचं वाक्य फार महत्त्वाचं आहे बरं का. मानता हूँ सिवा दगाबाज है, लेकिन सिवा चारित्र्य से बड़ा नेक है. याला म्हणायचं चारित्र्य. कोण म्हणतंय? कट्टर हाडवैरी औरंगजेब तो शिवरायांच्या चारित्र्याची पावती देतोय. असं सूर्यासारखं लख चारित्र्य असणारे शिवछत्रपती आपल्याला राष्ट्रपुरुष म्हणून भेटले. महाराज आपलं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. का चारित्र्य संपन्न होते असे अनेक शिवचरित्रामधले प्रसंग आहेत, आपल्याला सांगायला वेळ नाही. मुख्य कारण सुशिलो मातृपुण्येनं जिजामाता पवित्र आहे. जिजामातेचं जीवन पवित्र आहे म्हणून राजे चारित्र्य संपन्न आहे. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चातुराहा. अनेक मोठा सांगण्याचा त्या ठिकाणी भाव आहे. म्हणून एकंदरीत जो भगवत भक्त आपल्या हिताविषयी जागा झालेला असतो ना, त्याचे माता पिता धन्य असतात. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. आणि अशा हिताविषयी जागा असणारा भगवत भक्त तुकोबाराय त्याच्या कुळालाही धन्यता देतात. की असे सात्विक कन्यापुत्र ज्या कुळामध्ये जन्माला आलेले आहेत, त्या कुळाकडे पाहून देवालाही आनंद होतो, देव प्रसन्न होतो, देवाला समाधान वाटतं. कुळी कन्या पुत्र. परंतु या ठिकाणी महाराज उल्लेख करत असताना अगोदर कोणाला नंबर देतात? कुळी पुत्र कन्या असं नाही म्हणत महाराज. मग कुळी कन्या पुत्र. कन्या पुत्र कन्येला आधी किंमत दिलेली आहे. का दिलेली आहे? त्याचं कारण आहे. पहा, भारतीय संस्कृतीमध्ये काही लोक आरोप करतात की तुमची भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे. पण ही गोष्ट चुकीची आहे महाराज. आमची भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान नाहीच. आमची भारतीय संस्कृती ही स्त्रीप्रधान आहे. मनुस्मृती वाचा. महर्षी मनू मनुस्मृतीमध्ये वर्णन करतात, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. अहो, नारीचं ज्या ठिकाणी पूजन होतं अशी जगातली एकमात्र संस्कृती आहे ती आमची वैदिक संस्कृती आहे. विठ्ठल विठ्ठल. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. ज्या घरामध्ये ज्या ठिकाणी स्त्री समाधानी आहे, तिचं पूजन होतं, तिचा आदर केला जातो, त्या घरातील गृहदेवता या संतुष्ट राहतात. महाराज, ज्या घरातील स्त्री दुःखी आहे ना, त्या घरातील गृहदेवता ह्या नेहमी असंतुष्ट राहतात. एक व्यास महर्षींनी पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे
स्त्री हत्या जी आहे ना, स्त्री हत्या ही एवढं मोठं पाप आहे. एक स्त्री हत्या करणं म्हणजे 10 ब्रह्महत्या केल्याचं पाप आहे. 10 तपस्वी ऋषी मारल्यानंतर जेवढं पाप लागतं ना, तेवढं एक स्त्री मारल्यानंतर लागतं. अहो, मारणं सोडून द्या, एखाद्या स्त्रीवरती हात जरी उगारला ना, त्या हातानं केलेलं पुण्यकर्म हे त्वरित नष्ट होतं. त्या हातानं केलेलं दानधर्म हे कधीच फलद्रूप होत नाही. अहो, पितृगणसुद्धा तर्पण स्वीकारत नाही जो हात स्त्रीवरती उगारलेला आहे. लक्षात ठेवा, स्त्री एवढी पवित्र आहे, एवढी परम पावन आहे महाराज. एक पहा, ब्राह्मण जो आहे ना, ब्राह्मण पायानं पवित्र आहे. गाय जी आहे, गाय मागच्या बाजूने पवित्र आहे. घोडा जो आहे, घोडा हा मुखाने पवित्र आहे. आणि स्त्री सर्वांगाने पवित्र आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शास्त्र सांगतं, ब्राह्मणो पादतो मेध्या गावो मेध्याश्च पृष्ठतः अजास्वा मुखतो मेध्या स्त्रियो मेध्यास्तु सर्वतः. स्त्री सर्वांगाने पवित्र आहे. व्यास महर्षीने थांबा थांबा, चांगलं प्रमाणे बाबाचं गोड प्रमाणे, पण आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या बाबाला. वा वा वा, छान. बाबांनी गोड प्रमाण दिलं बरं का. तुका म्हणे पतिव्रता त्याची देवावरी सत्ता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. व्यास महर्षी पुराणामध्ये वर्णन करतात, एक जी मुलगी आहे ना महाराज, ज्याला मुली आहेत ना ते भाग्यवान आहेत बरं का. एक मुलगी ही 10 मुलाच्या समान आहे. दशपुत्र समा कन्या दशपुत्रान प्रवर्धयन यत फलम लभते मर्त्यस तल्लभ्यम कन्यैकया. सामान्य गोष्ट नाही ती. एक मुलगी ही 10 मुलाच्या समान आहे. ज्याला एक मुलगी आहे ना, त्यांनी छाती ठोकपणे म्हणायचं, 10 पोराचा बाप आहे मी. विठ्ठल विठ्ठल. कशामुळे असं म्हटलेलं आहे एक लक्षात ठेवा. कुळामध्ये जर भगवत भक्त मुलगा जन्माला आला, मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रल्हादजी सारखा, तो 21 कुळाचा उद्धार करतो. पहा बरं का, मुलगा असेल तो 21 कुळाचा उद्धार करतो. पण कुळामध्ये मुलगी जर भगवत भक्त असेल ना, आता 21 नाही 42 कुळाचा उद्धार करते. मग धन्य कोण आहे, मोठं कोण आहे? कन्या ही मोठी आहे, कन्या. म्हणून या ठिकाणी स्त्रीला अशा प्रकारचा मान दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, स्त्रियांचं जीवन हे मोठं पवित्र आहे महाराज, मोठं साफल्यपूर्ण. कलियुगामध्ये स्त्री ही धन्य आहे असं व्यास महर्षींचं वाक्य आहे. का? कारण पुरुषाने जर पुण्यकर्म केलं, पहा बरं का, धर्मशास्त्र असं सांगतं, पुरुषाने जर पुण्यकर्म केलं तर अर्ध पुण्य हे त्याच्या धर्मपत्नीला लागतं. आणि पुरुषाने जर पाप केलं 100% पाप त्यालाच राहतं, ते बायकोकडे जात नाही. पहा बरं का. आता पुढचा प्रकार लय विनोदी आहे. हां, पुढचं लय महत्त्वाचं आहे. आमच्या माता भगिनीने जर पुण्य केलं ना, 100% पुण्य तिलाच राहतं. आणि पाप जर केलं 50% पप्याच्या बापाला येतं. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य असं, एकंदरीत स्त्रियांचं जीवन अत्यंत पवित्र श्रेष्ठ असल्यामुळे तुकोबारायांनी आधी नंबर कोणाला दिला? कन्येला दिलेला आहे. म्हणून कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. एवढंच नाही, तो भगवत भक्त आपल्या हिताविषयी जागा होतो. पण गीता भागवत करीती श्रवण, तो भगवत भक्त आपल्या हिताविषयी जागा होतो. पण कशानं? गीता आणि भागवताचं तो श्रवण करतो. काय आहे हो गीता? मला सर्व शास्त्रमयी गीता, सगळ्या शास्त्राचं सार ही श्रीमद भगवत गीता आहे. महाराज भगवान वर्णन करतात, गीता म्हणजे सामान्य नाही. गीता मे हृदयम पार्थ. अर्जुना, अरे माझं हृदय म्हणजे गीता आहे. गीता महाराज, गीता शास्त्र एवढं महत्त्वाचं आहे. आपल्याला जगावं कसं हे श्रीमद भगवत गीता शिकवते. आणि आपला मृत्यू कसा बनवावा हे श्रीमद भागवत शिकवतं. महाराज एक लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही जीवन जगत असताना आपण दररोज काय करतो? आंघोळ करतो, स्नान करतो, बरोबर.
वेगवेगळ्या प्रकारच्या साबणा लावून आपण स्नान करतो, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु शरीर खराब झाल्यानंतर आपण स्नान करतो, मन मळाल्यानंतर त्याला काय व्यवस्था आहे स्नानाची? आपले जे जेवणाचे भांडे आहेत, बरोबर, जेवणाचे जे भांडे असतात, आमच्या माता भगिनींना माहीत आहे, ते भांडे आतून जास्त काळजीपूर्वक घासावे लागतात की बाहेरून? बाहेरून जास्त नाही खराब, आतून घासावे लागतात. हां, आतून जास्त घासावे लागतात. का? कारण आतून जास्त ते खराब होतात अन्नपदार्थामुळे. तसंच आपलं मानवी जीवनाचं आहे, बाहेरून जास्त खराब होण्यापेक्षा आहे ना, आपण आतून जास्त खराब झालेलो आहेत. एकमेकाच्या द्वेषानं, ईर्षेनं, निंदेनं, नाही का, स्पर्धेनं, अनेक प्रकारच्या वाईट वृत्तीनं आपलं अंतःकरण काय झालेलं आहे? मन खराब झालेलं आहे. त्याच्याकडं कोणीच लक्ष देत नाही महाराज. शरीराला रोज घासून पुसून आंघोळ चालू आहे, पण आत बुजबुज झालेली, गंजलेलं आहे आपलं मन, खराब झालेलं आहे एकदम, पण ते आतून कोणी धुत नाही. लक्षात ठेवा, कितीही शरीर बाहेरून साफ करा, पण तुमचं मन जर साफ नसेल ना, काय करी? नहाये गंगा गोमती, रहे बैल के बैल. विठ्ठल 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 कबीर महाराज वर्णन करतात, मल मल धोये शरीर को, धोये न मन का मैल, नहाये गंगा गोमती, रहे, पुढचं समजून घ्या, नाही का. आणि हे मन धुण्याची व्यवस्था कोण मन धुतं माहिती आहे का? गीता मन धुते. मल निर्मोचनम पुंसाम जल स्नानम दिने दिने, सकृत गीताम भसी स्नानम संसार मलनाशनम. गीता ही आपल्याला आतून धुते, आतून, म्हणून अत्यंत महत्त्वाची आहे बघा. पण आता झालंय काय माहिती आहे का? कीर्तनामधून गीता आणि भागवतच ऐकायला भेटत नाही हो, श्रवण करायला भेटतच नाही. दुसरं बाकीचं हलकं फुलकंच ऐकायला भेटतं. दर्जेदार भगवद्गीता आणि भागवत हे कीर्तनातून नामशेष झालेले आहेत. एक लक्षात ठेवा, कीर्तन म्हणजे काय? आता तुम्ही सर्वजण प्रापंचिक माणसं आहात, तुमचा हा वार्षिक सप्ताह होतो, बरोबर. वर्षभर तुम्ही एखादा ग्रंथ वाचता, ग्रंथाचं पारायण करता, तुम्हाला विचारसागर कळू शकतो, तुम्हाला वेदांत कळू शकतो, तुम्हाला मनुस्मृती करू शकते, तुम्हाला ज्ञानेश्वरी कळते, काहीच कळत नाही. मग तुम्हाला व्यवस्था काय? कीर्तन ऐकणं. कीर्तनातून या सगळ्या गोष्टी पहा. अनंतम शास्त्रम बहुलाश्च विद्या, अल्पश्च कालो बहुविघ्नताच, यत्सारभूतम तदुपासनीयम, हंसो यथा क्षीरमिवामृमध्यात. प्रापंचिक लोकांचं काय असतं माहिती आहे का? अनेक प्रकारचे शास्त्र आहेत महाराज, समजत नाही, त्याच्यामध्ये बुद्धी शिरकाव करत नाही. मग आपल्याला आपल्या पूर्वसुरींनी काय व्यवस्था करून दिली? कीर्तन श्रवण करावं. त्या कीर्तनामधून काय होतं? आपल्याला अनेक गोष्टी ऐकायला भेटतात, अनेक सिद्धांत आपल्या कानी पडतात. म्हणून कीर्तन ऐकण्याला कधी सामान्य समजू नका बरं का. कीर्तन ऐकायला भेटणं ही जन्मोजन्मीची मोठी पुण्याई आहे. कारण एखादा वक्ता जेव्हा कीर्तन करत असतो ना, कमीत कमी त्याने 10 वर्ष अध्ययन केलेलं असतं, कमीत कमी त्याने 20, 25, 30 ग्रंथाचा अभ्यास केलेला असतो. आणि एवढा सगळा अध्ययन काल आपला क्षेप करून तो 2 तासात तुम्हाला सांगतो. आणि तुम्हाला 2 तासात या सगळ्या गोष्टी ऐकायला भेटतात. वक्त्यापेक्षा श्रोता भाग्यवान आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज वर्णन करतात, गीता भागवत करीती श्रवण. जो गीता आणि भागवत ऐकतो, आपणही ऐकतो, पण नुसतंच ऐकतो महाराज, लक्षात काहीच ठेवत नाहीत आपण. लक्षात ठेवा, आपण जे ऐकलंय ना ते लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे वागावं. जे ऐकलंय ते लक्षात ठेवून जर वागलो तरच आपण खरं ऐकलं. महाभारत सांगतं, श्रूयताम धर्म सर्वस्वम श्रुत्वा चाप्यवधार्यताम. जे ऐकलंय ना त्याप्रमाणे जर वागलं तरच ते खरं ऐकलं, नाही तर काहीच नाही ऐकलं. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. श्रवणाचं फळ हे चिंतन आहे. गीता भागवत जर ऐकलं तर आपण विठोबाचं चिंतन करावं. आणि असा भगवत भक्त, त्या भक्ताची मला माझ्या जीवनामध्ये सेवा घडावी, की असा आपल्या स्वतःच्या वास्तविक हिताविषयी जो जागा झालेला भगवत भक्त आहे ना, त्या भगवत भक्ताची आम्हाला आमच्या जीवनामध्ये सेवा घडावी. ऐका, शेवटचा 5 मिनिटात आपली सेवा समाप्त या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी इकडं लक्ष द्या, तिकडं पाहू नका कोणी.
तुकोबाराय म्हणतात की त्या भगवत भक्ताची आम्हाला आमच्या जीवनामध्ये सेवा घडावी. असं का म्हणत असतील तुकोबाराया? त्याचं कारण असं आहे, शिवपार्वतीचा संवाद आहे. पार्वती माता भगवान शंकराला विचारता की जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ उपासना कोणत्या देवाची आहे? भगवान शंकर सांगतात, आराधनानाम सर्वेशाम विष्णोर आराधनम परम. जगात सगळ्यात मोठी उपासना ही पांडुरंग परमात्म्याची उपासना आहे. पार्वती माता पुढे विचारतात, मग या पांडुरंग परमात्म्याच्या उपासनेपेक्षा आणखी एखादी मोठी आहे की नाही उपासना? भगवान शंकर सांगतात, आहे ना. कोणाची? तदीयानाम समर्चनम. तस्मात परतरम देवी तदीयानाम समर्चनम. आहे उपासना, पांडुरंगापेक्षा श्रेष्ठ उपासना आहे. कोणाची? पांडुरंगाच्या भक्ताची. भगवत देव त्याची उपासना केल्यानंतर जेवढा प्रसन्न होत नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रसन्न त्याच्या भक्ताची सेवा केल्यानंतर प्रसन्न होतो. ऐका, 2 मिनिटाचा प्रसंग आहे. तुकोबारायांच्या जीवनचरित्रामधला प्रसंग आहे. पूर्ण संसार जाळून तुकोबाराया अंगणामध्ये बसलेले आहेत. जाळून संसार बैसलो अंगणी. त्या ठिकाणी महाराजांनी ते जीवन स्वीकारलेलं आहे. पूर्ण आपलं जीवन परमार्थामध्ये वाहून घेतलेलं आहे. प्रापंचिक जीवन एवढं बिकट होतं, एवढी बिकट परिस्थिती होती. महाराज तुकोबारायांची एक पत्नी, ऐका, तुकोबारायांची एक पत्नी खायला नाही म्हणून मेली. श्री एक अन्न अन्न करिता मेली. केवढं दारिद्र्य असलो. आता आपल्या धुपखेडा परिसराचा जर विचार केला, तुम्ही असं या 15-20 वर्षाच्या अलीकडे असं ऐकलं आहे का की अमुक अमुक याची व्यक्ती आहे, अमुक अमुक ही व्यक्ती आहे, तिची बायको, त्याची बायको खायला भेटलं नाही म्हणून मेली, असं ऐकलं आहे का? कुठं ऐकण्यात आलं आहे का? या 15-20 वर्षाच्या काळात अमुक अमुकची बायको आहे, तिला जेवायलाच भेटलं नाही, घरी खायलाच नव्हतं, जेवायलाच नव्हतं म्हणून ती मेली, असं ऐकलं का? हां, जास्त खाऊन बऱ्याच जणांच्या मेल्यात, हे ऐकलं असेल. हां, पण खायला भेटलं नाही. महाराज केवढं दारिद्र्य असेल. श्री एक अन्न अन्न करिता मेली, असं दारिद्र्य आहे. परंतु महाराज जिजामातेची कमाल आहे बरं का. अहो, तुकोबारायांनी आपलं सगळं जीवन परमार्थासाठी समर्पित केलं. तुकोबारायांचा देह जर कोणी सांभाळला असेल ना, जिजामातेनं सांभाळला. म्हणून त्या जिजामाऊलीचे या समग्र पृथ्वीवरील मानवसृष्टीचे उपकार आहेत. महाराज जगामध्ये 2 जिजाऊचे उपकार आहेत. कोणत्या? एक राजमाता जिजाऊ, त्यांनी 2 शिवराया घडवले. एक छत्रपती शिवाजीराजे आणि दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजीराजे. हे 2 शिवाजी आमच्या जिजाऊ मातेनं घडवले. आणि दुसऱ्या जिजाऊ म्हणजे आमच्या तुकोबारायांच्या पत्नी जिजाऊ माऊली. तुकोबारायांचं देहावरती शरीरावरती लक्षच नव्हतं. केवळ परमात्म चिंतनामध्ये तल्लीन झालेले तुकोबाराया. परंतु जिजामातेची मोठी कमाल होती महाराज. तुकोबारायांच्या मुखामध्ये 2 घास घातल्याशिवाय जिजामाता पाण्याचा थेंबसुद्धा घशाच्या खाली उतरत नव्हत्या, असं चरित्रामध्ये वर्णन आलेलं आहे. बरं, दारिद्र्य केवढं, परिस्थिती किती बिकट होती. जिजामातेला घालण्यासाठी एकच साडी होती बरं का, असं चरित्रामध्ये सांगितलेलं आहे. एकच साडी. एक दिवशीचा प्रसंग आहे. तुकोबारायांचं नित्यनेमाचं जीवन असं होतं, सकाळी उठल्यानंतर स्नानादिक कर्मातून निवृत्त झाल्यानंतर गळ्यामध्ये विणा, हातामध्ये चिपळ्या घेऊन महाराज डोंगरावरती जायचे. कधी भामचंद्र, कधी भंडारा, कधी घोराडेश्वर डोंगरावरती जायचे. पायाला वाट दिसेल त्या ठिकाणी जायचे. तुकोबारायांचं असं काही ठरलेलं नव्हतं, सोमवार मंगळवार इकडं, बुधवार गुरुवार तिकडं, शनिवार रविवार इकडं, असं काही ठरलेलं नव्हतं. जिकडं वृत्ती होईल तिकडं तुकोबाराया जायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये घरचा प्रपंच पाहायचा, सगळं सांभाळायचं, आवरावर करायची, स्वयंपाक करायचा. आणि जिजामातेनं तुकोबारायांना शोधत भटकत हिंडावं. जिथं तुकोबाराया असतील तिथं जावं, 2 घास महाराजांच्या मुखात टाकावेत आणि स्वतःही जेवण करून पुन्हा घरी यावं, पुन्हा आपलं प्रपंचातलं काम करावं, असा जिजामातेचा दिनक्रम होता. केवढे कष्ट होते महाराज, केवढा परिश्रम होता. एक दिवशीचा प्रसंग आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. महाराज सकाळीच उठून स्नानादी क्रिया निवृत्त करून डोंगरावरती भजनासाठी गेलेले आहेत. जिजामाता उठलेल्या आहेत. प्रपंचातली जेवढी काही कामं असतील तेवढी केलेली आहे. स्वयंपाक केलेला आहे. 12 वाजले, मध्यान्ह काळ आहे. जिजामातेनं एका मोरव्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. काही भाजी भाकरी मीठ मिरची काय असेल ते घेतलेलं आहे. आणि जिजामाता निघालेले आहे डोक्यावरती टोपलं घेऊन. पायात घालण्यासाठी चपलाही जिजामाऊलीच्या पायात चपला नव्हत्या महाराज.
ऊन तापलेलं आहे, सूर्य हा हा म्हणतो आहे, जमीनही तापलेली आहे, माध्यान्ह काळ आहे, रखरखीत ऊन पडलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये पायाला चटके बसतायत आणि जिजामाता तुकोबारायांच्या शोधात भाकरी घेऊन निघालेले आहेत आणि विचारचक्र सुरू आहे. देवा, अरे काय माझे दिवस होते, बापाच्या घरी केवढी श्रीमंत होते मी, काय माझ्या नशिबात आलंय, काय मी काय केलं असेल म्हणून हे सगळं माझ्या नशिबामध्ये आलंय, असं विचारचक्र करत जिजामाता चाललेल्या होत्या. आणि विचारचक्राच्या भरामध्ये उताराचा रस्ता होता आणि एक करवंदाची जुनाट फांदी होती, तिच्यावरती जिजामातेचा पाय पडलेला आहे. आरपार काटे घुसले, कळवळलं हृदय, टोपली खाली पडली, मूर्छित होऊन जिजामाता खाली पडलेले आहेत. आणि ज्यावेळी शुद्धीवर आल्या ना, त्यावेळी 10-12 वर्षाचं एक काळं सावळं लेकरू जिजामातेचा पाय हातामध्ये घेतलेला आहे आणि ते काटा काढण्याचा प्रयत्न करत आहे. जिजामातेने विचारलं, बाळ कोण रे तू, काय नाव तुझं? विठू माझं नाव. नाव नको घेऊ त्या मेल्याचं, त्यांनी तर माझ्या प्रपंचाचं हे वाटोळ केलं. तो म्हटलं, आता माझं नाव येते, मी काय करू त्याला, त्यांनी माझं वाटोळ केलं, नाव नको घेऊ माझ्यासमोर. बरं बाळा, तुला हा काटा काढता येईल का, काटा काढता येतो का? तो म्हटलं, तर सगळ्या जगाचे काटे मीच काढतोय म्हटले, हा काटा तर सामान्य आहे माझ्या पुढे. आणि त्या बाळकाने, त्या बाळाने असा लिलया अशा प्रकारचा काटा काढलेला आहे, पायावरून हात फिरवलेला आहे, सर्व वेदना शांत झालेल्या आहेत. जिजामाता निघून गेलेल्या आहेत आणि तुकोबारायांना जेवू घातलेला आहे. जेवता जेवता जिजामाता म्हणतात, आज मला उशीर झाला यायला, वाटामध्ये असा असा प्रसंग घडला, काटा आरपार घुसला आणि एक 10-12 वर्षाचं काळं सावळं अत्यंत गोजीरवाणं सुंदर लेकरू त्याने माझा काटा काढलेला आहे. जी तुकोबाराय म्हटले, कुठेही काटा पायत, इथं होता. मग आता काहीच नाही, वेदना नाही, काहीच नाही. महाराज, ही गोष्ट लक्षात यायला तुकोबारायांना वेळ लागली नाही. तुकोबाराय म्हणतात, आवले, अरे ज्या परमात्म्याचं आम्ही रात्रंदिवस भजन करतो, त्याचं चिंतन करतो, आणखी तू आमच्या स्वप्नातही यायला तयार नाही. तुझी प्रत्यक्ष देवानी सेवा केली. का सेवा केली? भक्ताचा भक्त त्याला जास्त आवडतो महाराज. त्वद्भृत्य भृत्य परिचारक भृत्य भृत्यस्य भृत्य इति माम स्मरलोकनाथ. म्हणून मज दास करी त्याचा, संत दासाच्या दासाचा. देवाला देवाचा भक्त जास्त आवडतो आणि त्या भक्तापेक्षाही त्या भक्ताची सेवा करणारा, भक्ताची भक्ती करणारा अधिक आवडतो. आणि या अनुषंगाने महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर